मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं यासाठी जरांगे पाटील यांचा लढा सुरूच आहे। सरकारने जरांगे पाटील यांच्याकडून 1 महिन्याची मुदत घेतली होती आणि त्या मुदतीत सगळ्या सोयरीचे विषय असेल किंवा हैदराबाद गॅजेट असेल, सातारा गॅजेट असेल, मुंबई गॅजेट असेल ते पूर्ण करू असे त्यांनी जरांगे पाटलांना शब्द दिला होता। परंतु ती मुदत पार व्हायला फक्त 10 दिवस बाकी आहे। 10 दिवसाच्या आत हे सर्व होणं शक्य आहे का? आपण जरांगे पाटलांशी चर्चा करणार आहोत। दादा मला सांगा, 1 महिन्याची मुदत दिली होती, आता फक्त 10 दिवस बाकी आहेत आणि माहिती अशी कळते की 1 महिना त्यांना पुरणार नाही, कदाचित 2 महिने लागू शकतात। काय सांगाल? नाही, असं होत नसतं। शेवटी सरकारकडे यंत्रणा आहे, त्यांच्याकडं मार्ग काढण्याचे सगळ्या सुविधा आहेत। त्यामुळे शंभूराजे देसाई साहेबांचा काम करण्याचा एकूणचा आमचा असणारा अनुभव आणि समाज म्हणून हे बघा, आम्ही आंदोलक आहेत। शेवटी आम्हाला विश्वास ठेवावाच लागतो। धोका होईल नाही होईल हा भाग वेगळा आहे, आपल्याला दिलेला शब्द ते पाळतील की नाही पाळतील हाही भाग वेगळा आहे। परंतु एक आंदोलक या नात्यानं एवढ्या मोठ्या समाजाची जबाबदारी जर आपल्या खांद्यावरती आपण मुलगा म्हणून पेलतोय, तर विश्वास तर ठेवावा लागणार आहे। प्रत्येक वेळेस आडमुठ्याचीच भूमिका घेऊन माझ्या समाजाचं कल्याण होणार नाही आहे। म्हणून त्या दिवशी ज्या दिवशी शंभूराजे देसाई साहेब आले, त्या दिवशी एकमुखानं समाजाला विचारून आपण सांगितलं की आपण 1 महिना वेळ देणं आवश्यक आहे आणि आपण दिला पाहिजे। की टिकणारं आरक्षण हा जो शब्द वापरला आहे, म्हणजे सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी ही टिकली पाहिजे। गॅजेट असेल हैदराबादचं किंवा सातारा संस्थांचं गॅजेट असेल, आपल्या बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट असेल, याच्यासाठी काम करायला त्यांना 1 महिन्याचा वेळ पाहिजे होता आणि आपण दिला पाहिजे। समाजानं मान्य केला आणि मला खात्री आहे की शंभूराजे देसाई साहेबांवरती मराठा समाजानं विश्वास ठेवला आहे, शिंदे साहेबांवरती ठेवला आहे, पुन्हा एकदा फडणवीस साहेबांवरती सुद्धा मराठा समाजाने विश्वास ठेवला आहे। 13 जुलैपर्यंत 100% सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी ही आमच्या व्याख्येप्रमाणे ते करतील आणि हैदराबादचं गॅजेटसाठी 3 पत्र दिलेत असं विधानसभेमध्ये स्वतः शंभूराजे साहेबांनी सांगितले। त्यामुळं गॅजेटही ते घेतील, सातारा संस्थांचं पण घेतील, बॉम्बे गव्हर्नमेंटचं पण घेतील। 83 क्रमांकाला ओबीसी आधीच्या कुणबी आणि मराठा एकच आहे। मराठ्यांची पोटजात म्हणून कुणबीसुद्धा घेण्याचं काम सरकार 100% करेल ही खात्री आहे आणि आम्ही विश्वास ठेवणं हे गरजेचं आहे आणि शंभूराजे साहेबांवरती आम्ही ठेवला आहे। 13 तारखेपर्यंत मराठ्यांना 100% न्याय मिळेल ही आम्हाला आशा आहे। एसीबीसीचा विषय जो आहे, जे पूर्वी आरक्षण दिलं होतं ते प्रमाणपत्र रद्द करण्यात यावेत अशी काही प्रक्रिया चालू आहे, त्या संदर्भात काय सांगाल? त्यांनी 26 ते 28 तारखेच्या दरम्यान एक निर्णय केला आहे की जे प्रमाणपत्र पोरांनी काढले होते 10% आरक्षण दिल्याच्या नंतर, ते आता स्वीकारत नाही आहेत कॉलेजमध्ये विचारलं जातं आहे पोरांना ॲडमिशन घेताना। आता ग्राउंड पण झालेत काही पोरांच्या नोकरीच्या संदर्भात, तर तिथं विचारलं जातं आहे की नवीन जे आदेश दिलेत त्याप्रमाणे तुमचं नाही आहे। म्हणजे क्रिमिलेअर वेगळं केलं, जात प्रमाणपत्र यांनी वेगळं केलं। हे केल्यामुळं आज पुरता आमचा मराठ्यांचा विद्यार्थी फसला आहे पूर्ण। जर सरकारनं आता काय त्यांची साईटसुद्धा सुरू नाही आहे, पोरांनी आता पुन्हा ते कागदपत्र जमा करायचे, पुन्हा त्या प्रक्रियेत पुन्हा जायचं। पहिले आहेत ना, त्यांनी काढलेत ना, त्या प्रमाणपत्रावरती ॲडमिशन दिलं जात नाही आहे अशी ओरड विद्यार्थ्यांची अंतरवालीपर्यंत आली की दिलं जात नाही। कारण ते कॉलेज असेल किंवा कुठं नोकरी भरतीसाठी गेला आहे, काहींचे ग्राउंड झालेत, काहीला आता MPSCचे नीटचे बाकीचे अनेक भानगडी आहेत। हे ॲडमिशन घ्यायचेत पोरांना, विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगचे MBBSचे पोरांना जे ॲडमिशन घ्यायचे, तर ते प्रमाणपत्र त्या अगोदरचं नको म्हणतायत। म्हणजे 26 ते 28च्या दरम्यानचे पाठीमागचे नाही म्हणतायत ते म्हणतात नवीन जे परिशिष्ट सरकारनं जारी केलं त्यानुसार आहे का, तर नाही आहे। मग नाही म्हणल्याच्या नंतर पुन्हा पोरांना तहसीलकडे शेतूकडं पळ नाही, म्हणजे पुन्हा तीच कागदाचे जुळवाजुळव करायची, त्याच्यात वेळ निघून जाणार। म्हणजे सरकारने असं तर डाव टाकला नाही ना की या वर्षात पुरतं मराठ्यांच्या पोराचा पुरं वाटोळं झालं पाहिजे। माझं प्रामाणिकपणानं TV9च्या माध्यमातून मुख्यमंत्री साहेबाला विनंती आहे की ही अशी काही आडकाठी पोरांना आणू नका विद्यार्थ्यांना, कारण आता धावाधाव ही ॲडमिशनसाठी लगबग सुरू आहे। त्या विद्यार्थ्यांची, विद्यार्थिनीची, त्यांच्या आईवडिलांची पैशाची जुळवाजुळव करून त्यांना ॲडमिशनं द्यायचे आहेत आणि तुम्ही 10% आरक्षण दिले आणि ते प्रमाणपत्र त्यांच्या कामाला येणार नसलं, आता तुम्ही जर दुसरे नवीन काढा म्हणणार असलात, दुसरे नवीन काढा, तुम्ही नवीन नियम विनाकारण का आणताय? याच्यामुळे त्यांची किती फसकत होणार आहे, त्यांचं पूर्ण वर्ष वाया जाणार आहे, म्हणजे त्यांचं आयुष्यच उद्ध्वस्त होणार आहे, त्यांचं शैक्षणिक करिअरच बरबाद होणार आहे तुमच्या या निर्णयामुळं। म्हणून मुख्यमंत्री साहेबांनी स्वतः याच्यात लक्ष घालून हे काय जे तुम्ही 26 जून किंवा 28 जूनला जो काय निर्णय घेतला ना, तो थांबवा। पोरांना अडचणी उभा करू नका। जे प्रमाणपत्र त्या अगोदरचे काढलेले ते ग्राह्य धरा,
त्यांना ॲडमिशन घेऊ द्या, त्यांना नोकरीमध्ये जाऊ द्या. काहीचे ग्राउंड झाले त्यांना बाहेर पडू देऊ नका, नसता नोकऱ्यातून सुद्धा आमच्या पोरांचं वाटलं होईल. याच्यात स्वतः मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालणं गरजेचं आहे. त्यांनी दुसरं एक काम असं केलं आहे की आपण त्यांना JR काढायचा सांगितला होता की मुलींना मोफत शिक्षण, त्याची अंमलबजावणीच नाही आहे. तुम्ही का करताय मग असं? कशासाठी अध्यादेश काढला तो तुम्ही? हे बघा काय होतं आहे, सरकार काय म्हणतं आहे की इतकं देऊनही समाज नाराज का? तर त्याचे कारणं असे आहेत. मुख्यमंत्री साहेबांनी, शिंदे साहेबांनी फडणवीस साहेबाला सांगतो की तुम्ही देताय परंतु त्याची अंमलबजावणी करत नाही, म्हणून तुमच्या विरोधात नाराजीचा मराठ्यांचा रोष चालला आहे की आज आमच्या मुली ज्या ॲडमिशनला जात आहेत त्यांना त्या मोफत शिक्षणाचा फायदा आत्ता होत नाही, आज नाही होत. जर कोणी असेल ना मला येऊन सांग, म्हणा झाला आहे का कोण, एखादा कोणी सरकार पक्षाचा माणूस सांगा, नाही होत. मग तुम्ही अंमलबजावणीच केली नाही तर मोफत शिक्षण कशासाठी केलं आहे? म्हणून हे रोष तुमच्याकडे येतो आहे. आता तुम्ही 10% दिले, ECBCचं पुन्हा तेच लफडे सुरू झालेत. पहिलं काढलेलं चालत नाही, आता नवीन काढा. आणि हे 28 तारखेला सांगितलं आहे ना, आता तर ॲडमिशनची लगबग सुरू झाली, काहींचे ग्राउंड पण झाली. मग ह्या असे वाटोळे जे होते ना त्यांनी रोज समाजात वाढायला लागलं की आमच्या लेकराचं सरकार का वाटलं करतं. तुम्ही एखादी गोष्ट दिली ना तर ती परफेक्ट पूर्ण ताकदीनं दिली पाहिजे. ही मुख्यमंत्र्याला विनंती, तुम्ही स्वतः लक्ष घाला आणि तातडीने हे प्रश्न मार्गी काढा. त्या 18,000 विद्यार्थ्यांचाही प्रश्न तसाच पडला आहे. नोकर भरतीतला, MPSCच्या पोलीस भरतीमधला, MPSCच्या विद्यार्थ्यांचा तसंच पडलं आहे. पोलीस भरतीमधल्या 4 महिने त्यांना मुदतवाढ द्यायची, तीही तसंच पडलं आहे. सारथीमधले विषय विद्यार्थ्यांचे PhDचे तेही विषय तसेच पेंटिंग पडलेत. नेमकं असं व्हायला नको. महावितरणचे तुम्ही आधी संख्या पदं निर्माण करून काही विद्यार्थी घेतलेत, त्यांच्यातले अर्धे तसे सोडलेत. ते लोक, ते पोरं विद्यार्थ्यांचं वय निघून चाललं आहे, त्यांचंही वाटलं जायला पाहिजे. एकूण स्वतः मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून हे तातडीने प्रश्न मार्गी काढले पाहिजे. नाराजी सगळी निघून जाईल. नक्कीच हे होते मनोज जरांगे पाटील. आणि सरकार मराठा संदर्भात, समाजासंदर्भात काय जे निर्णय घेते त्याची कुठेतरी अंमलबजावणी होत नाही अशी खंत जरांगे पाटील यांनी व्यक्त केली. कॅमेरामन हर्षल निकमसह संजय सर्वोदय, TVN मराठी, अंतर्वादी सराटी, जालना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.